अक्षय दया मोहिते लिखित बिल्ला बॉम्ब कादंबरीचं मुंबईत प्रकाशन झालं। मुंबईतल्या NCPAच्या लिटल थिएटरमध्ये झालेल्या प्रकाशन सोहळ्यामध्ये कवयित्री नीरजा, पत्रकार लेखक मुकुंद कुळे आणि रिंगणचे संपादक सचिन परब प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते। बिल्ला बॉम्ब ही कादंबरी मुंबईतील महानगरी आणि उपनगरीय जीवनावरती आधारित आहे। शहरातील टपोरी संस्कृती, गुन्हेगारी आणि नशापाणी अशा समांतर विश्वाचं वास्तववादी चित्रण यामध्ये करण्यात आलंय। तरुणांची टपोरी भाषा हे कादंबरीचं वैशिष्ट्य आहे आणि याच कादंबरीत आजच्या तरुणाईच्या जगण्यावरती भाष्य करण्यात आलंय। पुस्तक मी आता बघितलं, म्हणजे पुस्तक माझ्या 4-5 दिवसापूर्वी माझ्या हातात आलं। शशीचे मला खरंच कौतुक वाटतं की त्याने इतका मोठा निर्णय घेतला माझं पुस्तक प्रिंट करण्याचा, तर त्याचे खरंच विशेष आभार आहे। आणि त्याने लेखकाला कुठलीही बंधनं किंवा काही न टाकता इतकं छान पुस्तक बनवलेलं आहे। जवळजवळ हत्यारासारखं पुस्तक हे बनलेलं आहे, म्हणजे फेकून मारलं तर अख्खा जखमी होईल माणूस, अशा पद्धतीचं पुस्तक बनलेलं आहे। आकार बघा, तुम्ही बघू शकता। प्रॉपर जे पुस्तक पाहिजे तर असं बनलं पाहिजे। आणि जय भीम सगळ्यांना, जय भीम। बिल्ला बॉम्ब आलेलं आहे। आता मला तुम्हाला सांगायला आवडेल की माझी उरलेली 2 पुस्तकंही वर्षभरात येतील। फेलोशिप भेटल्यापासून मी माझी काही बाकीचं लिखाण थांबवलं होतं। आता हे सगळं प्रोसेस झाली, 3-4 वर्षाच्यात गेले, खूप प्रोसेस शिकवून गेली, खूप पद्धतीचे अनुभव आले, चांगले वाईट। जे लेखकाला, माणसाला नागरिक म्हणून किंवा काहीतरी आपण गावाखेड्यावरून येतो, मुंबईत काहीतरी करायला स्वप्न बघायला येतो, तर ते सगळं जगताना जे अनुभव येणं गरजेचं होतं ते सगळं आले आणि ते चांगलंच झालं। ते थोडे उशिरा आले असंही वाटतंय मला, पण ते खूप आधीच यायला पाहिजे होते, पण ते येणं गरजेचं होतं, ते आले। मला खूप छान वाटतं या प्रसंगी। हा दिवस माझ्यासाठी इतका महत्त्वाचा आहे की म्हणजे मी ज्या लोकांना फक्त पेपरामध्ये वाचत होतो, TV वर बघत होतो किंवा ज्यांच्याबद्दलच्या चर्चा ऐकत होतो, अशी सगळे लोक इकडेच बसलेत माझ्या बाजूला। हे कायच्या काय आहे तुम्हाला सांगतो मी। ही आता जी आपली कादंबरी रिलीज होते, झालेली आहे, तर रिलीज होताना पण अनेक लोकांचे आपल्याला हातभार लागलेले आहेत। जसं की सेंटरने आपल्याला मला फेलोशिप दिली, ते तर झालंच, पण त्या दरम्यान त्यांनी इतक्या पद्धतीने मदत केलेली आहे, म्हणजे मेंटली ज्याला सपोर्ट म्हणतात तिथपासून तर अगदी सगळ्याच पद्धतीने तू जे काही लिहिण्यासाठी लायब्ररी आहे, त्याच्यासाठी पुस्तकं तुला रेफरन्स हवे असतील तर ते घे तू, इथपासून सगळी प्रोसेस झाली। आणि दत्ता सर ज्या प्रोसेसमध्ये असतात ती प्रोसेस खरोखर एकदम हेल्दी प्रोसेस होते असं माझं आता मत झालेलं आहे। तर ते झालेलं आहे सगळं व्यवस्थित। मग त्याच्यानंतर असा टप्पा आला की आपण आता कादंबरी झालेली आहे, त्याचं प्रकाशन आणि बाकी सगळ्या गोष्टींची प्रोसेस चालू होती। मग प्रकाशन फिक्स झालं आणि मग त्याच दरम्यान मला गिरीश सर भेटले आमचे। गिरीश सर हे माझ्या एकदम चांगल्या वेळेत माझ्यासोबत आले, याचा मला फार आनंद आहे। तर खरंच गिरीश ढोके सर मागे बसले, त्यांच्यासाठी खरंच एकदा प्लीज टाळ्या वाजवा। कारण तुम्हाला सांगतो, माझ्यासारखं किरकोळ माणूस विठ्ठलवाडीच्या कुठल्या तरी नाक्यावर भटकत राहणारा, त्यांनी माझी फक्त एक कथा वाचली, त्यांना ती आवडली। सचिन परब सरांनी काहीतरी ती पाठवली होती त्यांना वाचायला, आणि ती आवडल्याच्या नंतर ती व्यक्ती मला बोलवते, त्यांना काहीतरी माझ्यात दिसतं, आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की तुझ्या कादंबरीचं प्रमोशन आपण करू, आणि जे काही तुम्हाला व्हिडिओ दिसतात आहेत, जे फोटोज दिसतात आहेत, जे ग्राफिक्स दिसतात आहेत, ते सगळं त्यांनी ते केलेलं आहे। त्यांनी केलंय हे महत्वाचं आहे, परंतु दुसराही एक महत्वाचा अँगल आहे की जी व्यक्ती दशावतारचं PR करते ती व्यक्ती आपल्या कादंबरीचं PR करते। किती पण मोठा आहे त्या माणसाचं हे तुम्हाला कळू शकेल की त्यांनी असाही विचार केला असता की मी वेगळ्या पद्धतीचं काम करतोय, कादंबरीसाठी काय करायचं आहे आपल्याला, पण जे सपोर्टिव्ह जी माणसं भेटत गेली त्या अशा पद्धतीचा सपोर्ट आपल्याला होत होता। तर हे खूप चांगलं आहे। माझ्या गावाकडचे सगळे माझे काका आले, रुपेश काका बसले, अमित काका बसले, खूप चांगलं वाटतंय की आपण ज्या मातीतून आलो ती मातीतली सगळी माणसं ह्या प्रसंगात माझ्या सोबत आहेत। आई पप्पा माझ्या आलेले आहेत, खूपच चांगलं वाटतंय। आणि मी आता काही फार बोलत नाही, निलेश माझा मित्र समोर आहे, शर्मिष्ठ आहे, या सगळ्या प्रोसेसमध्ये या दोघांनी खूप मदत केलेली आहे। आणि मी आता एक गोष्ट मान्य करतो, खरं खरं सांगतो की माझ्या कादंबरीचे जर कोणी संपादक असतील ना
तर शर्मिष्ठा भोसले आणि निलेश साठे हे 2 संपादक आहेत. आणि येत्या काळात तुम्हाला निलेश साठे या मुलाचं नाव लक्षात ठेवावं लागेल. खूप महत्वाचा माणूस येत्या काळात येणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. तर निलेश साठे आणि शर्मिष्ठा भोसले या 2 विरुद्ध टोकाच्या माणसांना मी कादंबरी दिली आणि त्यांना फक्त इतकंच म्हटलं की तुम्ही माझी कादंबरी वाचा आणि तुम्हाला जे वाटेल ते मला उलटे सुलटे प्रश्न विचारून माझ्यावर टाका. तुम्हाला हे नाही पटलं तर आपण भांडू. कारण माझ्या डोक्यात पहिल्यापासून विचार हाच होता की मला त्यांच्याकडून संपादनच करून घ्यायचं कादंबरीचं. तर मी त्यांना त्या अँगलने, आता हे कुठलं प्रकाशन किंवा काय कशात बसतं मला माहिती नाही, पण मी तुम्हाला खरं सांगतो, मी कादंबरीची अख्खी प्रोसेस माझ्या एकट्याच्या मर्जीनंच केलेली आहे. मी काहीच मध्ये ठेवलं नाही. कोणी काय बोलतोय कुणाकडे काही लक्ष दिलं नाही. मी माझ्या पद्धतीने सगळं घेतलं. संपादक मी निवडले, प्रकाशक मी निवडले आणि सगळं मी निवडून ते व्यवस्थित केलेलं आहे. जर काही चुकलं तर मान्य करा, हा एक प्रयत्न आहे. तर तुम्ही ते वाचाल आणि मला सूचना कराल, तुम्हाला जे वाटेल ते फीडबॅक द्याल ही अपेक्षा करतो. माझे आई वडील पण समोर बसलेत तर मी त्यांना एवढंच सांगतो की आपण सगळे गावखेड्यातून आलो तुम्ही मला घेऊन. ह्या शहरात आता किमान मला लोक लेखक म्हणून ओळखतील, कादंबरीकार म्हणून ओळखतील.